तर नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज एक खूप चांगली गोष्ट आहे ती म्हणजे संजय गांधी योजनेबद्दल आहे। दिव्यांगांचे जे संजय गांधी निराधार योजनेचे असेल, वृद्ध असन किंवा दिव्यांग किंवा विधवा यांचा पेन्शन आज आलेला आहे। मला पण आलेला आहे आज पेन्शन। त्या पेन्शन बद्दल तुम्हाला एक माहिती सांगून देतो, कारण की बरेच दिव्यांग असतात त्यांना पेन्शन येत नाही। तर सर्वात पहिले म्हणजे ज्यांचा डीबीटी लिंक आहे अशा दिव्यांगांना पेन्शन येणार आहे, आणि ज्यांचा डीबीटी लिंक नसणार त्यांना पेन्शन येणार नाही। डीबीटी, आता तुम्ही म्हणता डीबीटी म्हणजे काय, हे नवीन तुम्हाला माहितच आहे, मी वारंवार सांगतो डीबीटी लिंक करा। आणि ही लिंक कुठे होते तर आपण पण स्वतः पण करू शकतो, किंवा आपण कॅफेवर एखाद्या गेलो नेट कॅफेवर, तिथं पण आपल्याला डीबीटी लिंक करून देतात, किंवा बँकेमध्ये जायचं तिथे पण आपल्याला डीबीटी लिंक करून देतात। त्यांना सांगायचं आम्हाला बँक खात्याला डीबीटी करायचं आहे, ते आपल्याला फॉर्म वगैरे देणार। मी मागे पण तुम्हाला एक व्हिडिओ करून दाखवला होता डीबीटी लिंक कसं करायचं। आणि तुमच्याकडे जर डीबीटी नसणारच, आणि सर्वात उत्तम उपाय म्हणजे तुम्ही पोस्टाचं खातं काढा। पोस्टाचं खातं काढल्यानंतर ऑटोमॅटिक तुमची डीबीटी होणार आणि तुम्हाला पेन्शन पण येणार। आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जसं म्हणजे मी आता माझे मित्र आहे बरेच, त्यांचं पोस्टाचं अकाउंट आहे आणि पोस्टाच्या अकाउंटवर त्यांना पेन्शन आलेली आहे। ती म्हणजे आजच आली आहे, 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पेन्शन आलेली आहे, आणि त्यांना माहित नाही की पेन्शन आली का नाही। मी त्यांना स्वतःहून कॉल केला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही एकदा तुमचं बँक खातं चेक करा, आणि त्यामध्ये पहिले पैसे किती होते आता किती आहे ते आम्हाला सांगा, तुमचं पेन्शन आलं की नाही। तर त्यांनी चेक केलं त्या खात्यावर। आता तर पोस्टाच्या मध्ये असं आहे, पोस्टाला फक्त आपण मिस कॉल द्यायचा आणि ते आपला अकाउंट बॅलन्स सांगणार। तर त्यांनी लगेच मिस कॉल दिला आणि पोस्टाच्या खात्यावर त्यांना मेसेज आला, तर त्यांना 1500 रुपये हे आलेले आहे। तर मला हेच सांगायचं आहे, पोस्टाचं ज्यांचं पण पोस्टाचं खातं असणार त्यांना कसल्याही डीबीटीचा मेसेज वगैरे येत नाही, ते स्वतःहून आपल्याला चेक करायचं आहे। आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही जर पोस्टाचं खातं काढलं तुमची डीबीटी ऑटोमॅटिक होणार। आणि तुम्ही बाजूला स्क्रीनशॉट बघू शकता, तो म्हणजे आजचाच आहे, आणि आजच मला पेन्शन आलंय सकाळी। तर सर्व दिव्यांगांना ज्यांना पण पेन्शन आलं असेल त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा कुठून तुम्हाला पेन्शन आले आहे की नाही आले। आणि ज्या दिव्यांगांना पेन्शन आलेले नसेल त्यांनी पण कमेंट करून नक्की सांगा की पेन्शन तुम्हाला आली की नाही आहे। आणि ज्यांचं पण डीबीटी लिंक नसाल किंवा ज्यांचं पेन्शन आलेलं नसेल, आणि सर्वात मेन मुद्दा गोष्ट म्हणजे ज्यांचं पेन्शन आलेलं नसेल अशा दिव्यांगांनी काय करायचं, ह्या वारंवार प्रश्न येत राहील। तर अशा दिव्यांगांनी काय करायचं, तर जवळच्या म्हणजे तुमची जी तहसील येत असेल तिथं तहसीलमध्ये जायचं, आणि तहसीलमध्ये गेल्यानंतर तिथं आधार कार्ड व्हेरीफाय होतात, म्हणजे आधार कार्डून एक ओटीपी आपल्याला येतात, तो ओटीपी तिथं द्यावं लागतं। तर सर्व दिव्यांगांना असं सांगतो की आधार ओटीपी व्हेरीफाय हे करणं गरजेचं आहे। मी पण तहसीलमध्ये गेलो होतो, तिथं माझा ओटीपी वगैरे व्हेरीफाय झाला, त्यानंतर मला पेन्शन आलेलं आहे। आणि ज्या दिव्यांगांनी असं केलेलं नसेल त्यांनी पटकन जाऊन आपल्या जवळच्या तहसीलमध्ये आधार कार्ड ओटीपी व्हेरीफाय करून घ्यावे, आणि पेन्शन ही लवकरात लवकर, कारण की आजच येणं सुरुवात झालेली आहे। तर सर्व दिव्यांगांना आणि मित्रमैत्रिणींना ज्यांना पण पेन्शन आली असेल त्यांना मला कमेंट करून नक्की सांगा, आणि ज्यांची आली नसेल त्यांनी पण सांगा। धन्यवाद मित्रांनो।